राधाकृष्ण विखे पाटील यांचा अशोक खरात सोबतचा एक फोटो समोर आलाय। खरातचे अनेक अधिकाऱ्यांसोबतही चांगले संबंध होते। या फोटोमध्ये 3 IAS, 1 IPS अधिकारी देखील दिसतात। सरकारी अधिकारी खरातच्या दरबारी गेल्याचं या फोटोवरून आता सिद्ध झालंय। तर भोंदूबाबा अशोक खरातचे आता अधिकाऱ्यांसोबतही चांगले संबंध होते। असे काही फोटोज समोर आले ज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे भोंदू अशोक खरात सोबत आहेत आणि त्याचबरोबर काही IAS आणि IPS अधिकारी देखील त्या फोटोमध्ये दिसतात। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडे। वैभव, अतिशय धक्कादायक ही माहिती समोर आली आहे, काय अधिकचा तपशील? प्रियंका, न्यूज 18 लोकमतच्या हाती हा एक्सक्लुझिव्ह फोटो लागलाय। याच्यामध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे दिसून येत आहेत। त्याच्याबरोबरच IAS असलेले राजेंद्र भोसले जे पुणे महापालिकेचे आयुक्त राहिलेले आहेत, BG शेखर जे IPS आहेत, स्वतः नाशिक रेंजचे अधिकारी राहिलेले आहेत मोठे, त्यांच्याबरोबर राधाकृष्ण गमे जे नाशिक महापालिकेचे आयुक्त राहिलेले आहेत, असे मोठे मोठे अधिकारी हे राधाकृष्ण विखेंच्या बरोबर हात जोडून या अशोक खरातच्या आश्रमामध्ये बसलेले दिसून येतात। जे शिवनिका संस्थान मिरगावचे तिथल्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये हे सगळेजण या अशोक खरात यांच्या दर्शनाची वाट बघत बसलेले आहेत किंवा पूजा केल्यानंतर तिथे बसलेले आहेत। त्याच्यामुळे इतके मोठे सनदी अधिकारी, स्वतः मंत्री या खरातच्या दरबारामध्ये जर या अशा पद्धतीने याचकाच्या भक्तांच्या भूमिकेमध्ये जर बसत असतील या अशा भोंदूबाबाकडे, तर याचं प्राबल्य किती आहे किंवा याची ताकद किती आहे हे यावरून लक्षात येतं। इतके मोठे मोठे अधिकारी ज्यांच्याकडे सनदी अधिकार आहेत, ज्यांच्याकडे राज्याच्या कॅबिनेटचे अधिकार आहेत, असे लोक सुद्धा स्वतःला दुर्बल समजून या भोंदूबाबाकडे आशीर्वादासाठी जात असतील, तर या खरातची पोहोच किती होती हे यावरून लक्षात येतं। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये इतके मोठे अधिकारी, मंत्री हे रांगा लावून जर त्याच्या दरबारामध्ये बसणार असतील, तर या राज्यात जो अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाला तो नेमका कुणासाठी, असाही प्रश्न उपस्थित होतो। अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे वैभव। जर राज्याचे मोठमोठे अधिकारी जर या भोंदूबाबाच्या दर्शनासाठी तिथे बसलेले असतील तर अतिशय गंभीर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। माहितीसाठी धन्यवाद।